रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण. बघा हे आपल्या गाड्या चालवायचं काम हे करायचे. हे जयसिंग डगे डाव्या बाजूनी हे पाण्याच्या टँकर बरोबर असायचे. त्यांच्या शेजारी ते वायाळ आहेत ते ट्रक चालवायचे. आणि आपल्या उजव्या हाताला विश्वासराव आहेत ते सुद्धा ट्रक चालवतात. फार छान सेवा दिली त्यांनी ह्या वर्षी रामकृष्णारी. आणि त्यांच्यामध्ये जे बसले आहेत इंदोरे हरिभक्तपरा इंदोरे महाराज ते सेवेकरी आहेत. रामकृष्ण रामकृष्ण. पाण्याचे टँकर हा हा सांगितलं नाही. हे बघा भाऊसाहेब आहेत यांच्याकडे सगळा दिंडीचा व्यवहार असतो. नंतर हे बारवकर आहेत हे काकडा हरिपाठ भजन याच्यामध्ये फार सक्रिय सहभाग घेतात. हे माधू दादा पोकरकर आहेत हे सेवेकरी आहेत. हे बबन दादा बांगर आहेत हे सुद्धा सेवेकरी आहेत. हे सोपान महाराज पोकरकर हे झेंडेकरी आहेत. आपल्या दिंडीची जे झेंडेकरी होते पहिले मानाचे 5 त्याच्यामध्ये यांचा नंबर आहे. रामकृष्ण रे हे शिवराम दादा बांगर आहेत. आणि हे हरिभाऊ पोकरकर आहेत. दादा तुम्ही झेंडेकरी होते ना ह्या वर्षी. बरं ज्यावेळेस पाठीमागून निरोप यायचा दिंडी चालत असताना का झेंडेकऱ्यांनी थोडा आस्ते चाला तर झेंडा घेतल्यावर फार माणसाला पताका घेतल्यानंतर फार माणसाला ऊर्जा मिळते का कसं काय. म्हणजे ज्या माणसाच्या हातात पताका असते तो चालायला आवडतच नाही. हे कसं काय शक्य आहे. गाजरामध्ये चालत होत हा अभंगाच्या तालामध्ये. म्हणजे असं पताका घेणाऱ्याला सगळ्यांना तोच अनुभव आलेला आहे का. हे बघा हे बाबा आहेत हे आपल्या श्रामपाय दिंडी सोहळ्याचे जुने विणकरी आहेत काशीनाथ महाराज पोकरकर. बाबा आता किती वय झाले तुमचं. माझं वय 76 आहे. 76 वय असो 16 वर्ष विरा घेतलाय. हा आणि आता कीर्तनातच घेतो बस आणि चालवत ना म्हणून जागा बसतो बाकी दुसरं. तुम्हाला चालायला वगैरे काय त्रास होत नाही ना. त्रास होतो साधारण त्रास होतो. हा मग तुमची आता विण्याची जबाबदारी कुणावर सोपवलेली आहे. ते आपला काय जण काय त्याचं हरिभक्त पर्यंत बांधास महाराज त्याच्यावर बरं झालं ना आपलं त्यांनी काय सॉरी बांधास महाराज बारवकर त्यांनी त्याच्यावरती जबाबदारी सापडली. मग त्याने आपली चालते हजेरीला जाते येते संध्याकाळच्या पर्यंत मावल्याला भेटून पाहिजे. छान छान. बघा या बाबांनी जुन्या काळात आपल्या गावात परमार्थ वाढवण्यासाठी फार प्रयत्न केले आणि इवलेशे रोप लाविलेद्वारे त्याचा वेलू गेले गगनावरी असा प्रत्येक सर्व पिंपळगावकरांना आणि पिंपळगावमध्ये जे लोक पिंपळगावच्या दिंडीचे लोक सहभागी आहेत त्यांना येत आहे. शेरा पाहिजे दिला नंबरच मिळवून दिला. मिळाला नव्हता सुरुवातीला मिळूनच दिला. एक खाडा झाला तर 1 वर्ष मागे सारखे पण 5 वर्ष कंट्रोल हजेरी देऊन टाकली. म्हणजे 16 वर्ष म्हणायचं 15 वर्ष हजेरी दिली असं म्हणायचं तेव्हा नंबर आला. 1 वर्ष नव्हते का तुम्ही. होतो पहिल्यापासून होतो नंबरच मिळवून दिला. म्हणजे तुम्ही आपल्या दिंडीला नंबर मिळवून दिला. हा पहिला तुमच्या प्रयत्नाने आपल्या दिंडीला नंबर मिळाला. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पिंपळगावचे सर्व भाविक भक्त आपल्या आपण जे कार्य केलेले आहे त्याच्यामध्ये काय ऋणी राहतील. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. हे बघा हे दादा आहेत ज्ञानेश्वर भीमाजी पोकरकर. दादा तुम्ही कधी आले. मी आलो याळापूरमध्ये. याळापूरमध्ये आले का. आणि याळापूरमध्ये आल्यानंतर तुम्ही दिंडीमध्ये आले नाही त्यावेळेस याळापूरलाच मुक्काम केला. आणि मग 4 किलोमीटर जायचं मागे परत यायचं म्हणलं कसं काय करायचं. मग रात्रीचं तुम्ही तिथंच राहिले माऊलीच्या तळावर. आणि आपली श्रामपाय दिंडी सोहळा 4 किलोमीटर मागं होता.
हा मग माऊलींच्या तळावर तुमची सगळी व्यवस्था झाली का? हा झाली बाबा, जेवण राहणं सगळं झालं बाबा. हा 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 रामकृष्ण रे रामकृष्ण रे. रामकृष्ण रे राम. रामकृष्ण रामकृष्ण. हे बघा बाबा आहेत. बाबा तुम्ही फार सेवा दिली बरं का. मी पाहत होतो वाल्यापासून, मी पाहत होतो तुम्ही गाडीच्या खाली उतरलेच नाही. गाडीतून काही आयटम लागला आचार्याला तर तुम्ही स्वतः काढून देत होते. मग आता कसे काय उतरले तुम्ही? आता उतरलं म्हणजे मुक्काम इथं आपण. हा 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 मुक्काम असल्यामुळं हा आता सामान काढून दिलं, उभं राहिलं इथं. आता संध्याकाळी काय स्वयंपाक बनवायचं ठरवले? आता भात आणि डाळ, परत कढीवाडा. बरं दिंडीमध्ये हे जे आयटम बनवायचे असतात हे कोण ठरवतं? ते दिंडी मालक ठरवतात. असं का? हा 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 हा. पण तुम्हाला सांगतो आचार्यांनी जेवढे जेवढे पदार्थ बनवले ना, एक नंबर पदार्थ बनवलेत ना. हा हा म्हणजे मी वाल्यापासून होतो पार भाकरी असो कालून असो. आचार्य कायमचा ठराव काही. हा हा फार कधी मीठ कमी नाही, कधी जास्त नाही. अक्षरशः म्हणजे घरच्यासारखा स्वयंपाक बनवला. आता काही असं ताण वगैरे नाही ना? काय नाही. हा फक्त तुम्ही एक काम करा, गाडीत चढताना ते हे जे शिडी असते ना त्याच्यावर नीट चढत जा. हा ते फार महत्वाचं आहे. रामकृष्ण रे रामकृष्ण रे. हे बघा ही धर्मशाळा आहे. ही स्वर्गीय कुशव शेठ बबनराव बांगर यांनी बांधली धर्मशाळा. ह्या धर्मशाळेतच आपले श्रीराम पायी दिंडी सोहळा विसावतो. जवळजवळ आपला 3 दिवस मुक्काम राहणार आहे. 3 दिवस मुक्काम. दादा बघा हे पांडू शेठ बांगर आहेत पिंपळावचे. 1 मिनिट थांब. तुम्ही मोटरसायकल आले का? मोटरसायकल तुम्हाला पाऊस वगैरे लागला रोडने? असं ना. सकाळी किती वाजता निघाले होते? 7:45ला निघाले. तुम्ही कोण कोण आले? 8 जण म्हणजे 4 मोटरसायकली आल्या का? बरोबर छान. आता जाताना सुद्धा व्यवस्थित प्रवास करा. रामकृष्ण रामकृष्ण. रामकृष्ण रामकृष्ण. बाबा तुमची ओळख सांगा. आम्ही मुरबाड तालुक्याचे मुंबई घाटाच्या खालचे. हा तुम्ही दरवर्षी आपल्या सोहळ्यात सहभागी होता? दरवर्षी असतो आम्ही. जवळ आता 15 वर्ष झाले आम्हाला इथे. हा हा हा. काय अडचण वगैरे? काय अडचण काय नाही. एकदम मस्त, एकदम मजेत. सगळी व्यवस्था आमची व्यवस्थित होती. सगळं एकदम मजेत, मजा वाटते आम्हाला. सोहळ्यातील लोक कसे आहेत आपल्या? एकदम चांगले चांगले. असं ना. प्रेमळ, एकदम प्रेमळ आहेत. हा चांगले एकदम छान छान. रामकृष्ण रामकृष्ण. बघा या दोन्ही साईडने 2 ट्रक उभ्या केलेल्या आहेत. बरोबर आहे. खाली करायला पाहिजे. आले लाईव्ह आले मी बाबा आजारी
बघा सर्व वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. आता माऊली आणि तुकाराम महाराज, पहिल्यांदा तुकाराम महाराज येतील, त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज येतील आणि आणि त्यांच्या अगोदर कोणकोणत्या संतांच्या पालख्या पंढरपूरकडे गेलेल्या आहेत आपण चौकशी करू. यंदा निसर्गाने सुद्धा फार साथ दिलेली आहे वारकऱ्यांना, कारण उन्हाचा तडाखा नव्हता, पाऊसही नव्हता आणि वातावरण असं अगदी संपूर्ण आकाश असं ढगांनी आच्छादलेलं होतं, त्याच्यामुळं सावली राहिली. बघा या ठिकाणी या तुळशीच्या माळा आहेत. बघा समोरून आवाज येतोय, म्हणजे मला असं वाटतंय आपण जवळ गेल्यानंतर पाहू. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा नगारा पंढरपूरच्या दिशेने जात आहे. जय रे जय रे.
हे बघा समाधान महाराज शर्मा रामकृष्ण बघा हे महाराज आहेत समाधान महाराज शर्मा यांचा कार्यक्रम आपल्या गावात झाला होता प्रवचनाचा रामकृष्ण हे बघा संत तुकाराम महाराजांचे 2 अश्व आहेत याच्या पाठीमाग संत तुकाराम महाराजांच्या मानाच्या दिंड्या रथाच्या पुढे असतात। हे बघा टँकरवर पब्लिक बसले वारीचा आनंद घेण्यासाठी टँकरवर पब्लिक बसलेलं आहे। चला
साडेतीन घ्या 50 रुपये, बद्दल घ्या 50 रुपये, घ्या 50 रुपये, घ्या 50 काय झाले, वारकरी फुगडी खेळण्यासाठी वारकऱ्यांमध्येच झुंबड असते. ते बघा, पताका आम्ही गेलो तवा नव्हती एवढी. या
आता जी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात दिंडी गेली ती रथा पुढे 19 नंबरची दिंडी होती. आभाळ बघा, आभाळ दाटून आलेलं आहे.
दिंड्या मागं पुढे होता. ही दिंडी नंबर 17 आहे रथाच्या पुढे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आजमेला. कारण ह्या गर्दीत आहे ना, एकदा मागं राहील तर पुढे जाता येत नाही, पुढे राहील तर मागे येता येत नाही, अशी परिस्थिती आहे. हे दोन्ही रस्ते आहेत, दोन्ही रस्त्यांना फार तुफान गर्दी झालेली आहे. एवढ्या गर्दीतून त्यांनी ट्रक चालवलेले आहे, मोठी कमाल आहे त्यांची.
आहे